माऊली जातीपातीच्या विषमतेत होरपळूनही पांडुरंगाची भक्ती करत राहिलेलं कुटुंब म्हणजे चोखोबांचं। संत ज्ञानदेव संत नामदेवांच्या संगतीत चोखा मिळाला पांडुरंगाच्या भक्तीची गोडी लागली। सोयराबाई म्हणजे चोखोबांची बायको। तिला मूलबाळ होत नसल्यानं खंत वाटत असे। पांडुरंगानं त्यांच्या या भक्ताची इच्छा ओळखली। देवाच्या आशीर्वादानं या दाम्पत्याला कर्ममेळा नावाचा मुलगा झाला। सोयराबाईंना बाळंतपणात खूप त्रास झाला, तेव्हा चोखोबांची बहीण निर्मळा हिनं सोयराबाईंची सेवा केली, तिचे लाड पुरवले। अनो चोखोबा तिला सोडून वारीला गेले म्हणून त्यांची चांगली कानउघडणी देखील केली। पण तुम्हाला माहितीये का, खरी निर्मळा तर दिंडीमध्ये पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होती। इथं पांडुरंग निर्मळेचं रूप घेऊन सोयराची सेवा करत राहिला। एकदा चोखोबाच्या घरी स्नेहभोजनाला जमलेला संत मेळा पाहून देवालाही राहुलं नाही आणि देव स्वतः या पंक्तीत सहभागी झाले। देव येताना नासलेलं अमृत घेऊन आले आणि ते अमृत चोखोबा सोयराबाईंच्या भक्तिभावानं पुन्हा पवित्र झालं। मग स्वतः बनवलेलं जेवण सोयराबाईंनी आग्रह करून वाढलं आणि जेवणारे सारे तृप्त होऊन गेले। कर्ममेळ्याच्या जन्मानंतर त्यांचं जेव्हा बारसं करण्यात आलं तेव्हा संत सोयराबाईंनी पहिलं निमंत्रण कोणाला दिलं माहितीये? साक्षात रखुमाईला। वेशी बाहेरच्या या माऊलीची ही भक्ती अचाट करणारी आहे। माऊली संत सोयराबाई या 14व्या शतकातील मराठी प्रसिद्ध विठ्ठल भक्त संत कवयित्री होत्या। चोखामेळा यांच्या धर्मपत्नी, त्यांचा मुलगा कर्ममेळा हाही विठ्ठल भक्त होता। सोयराबाई आपला संसार सुखाने नीटनेटका सांभाळीत होत्या। पती सेवेत त्या अतिशय दक्ष असत, शिवाय त्या अत्यंत पारमार्थिक वृत्तीच्या होत्या। सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले, पण केवळ 92 त्यातले उपलब्ध आहेत। अभंगांमध्ये चोख्याची महारी, सोयरा असाही स्वतःचा उल्लेख त्या करतात। चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असली तरी त्यांचे स्वतःचे वेगळेपण जपले आहे। अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगाचे वैशिष्ट्य होय। त्या काळी वर्णभेद असताना संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात आणि देवाला विचारतात, देहात विटाळ वसतो, मग देह कोणी निर्माण केला? सोयराबाईंना असा विश्वास होता की केवळ शरीर अपवित्र किंवा प्रदूषित असू शकते, परंतु आत्मा कधीही अशुद्ध नसतो। ज्ञानार्जन हे शुद्धच असते। त्यांच्या पुष्कळ अभंगातून त्यांच्या मनातील सामाजिक व्यथा उमटली आहे। विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेली त्यांची मनस्थिती दाखवताना त्या त्यांच्या अभंगात म्हणतात, उदारा पंढरी राया नको अंत पाहू, कोठवरी मी पाहू वाट तुझी, या एका अभंगातून व्यक्त झाली आहे। दुसऱ्या एका अभंगातून विठ्ठल दर्शनाने झालेला आनंद व्यक्त करताना आपल्या संतृप्त आनंदमयी भावस्थितीचा आविष्कार अनंता जन्माचे फिटले साकडे असे म्हणून आनंद न समाये मनाचे अंतरी असा घडविला आहे। सोयराबाईंनी नाम महात्म्याची थोरवीही आपल्या अभंगातून सांगितली। त्यांची वाणी उत्कट आणि स्पष्ट आहे। सोयराबाईंनी देहाचा विटाळ मांडणाऱ्या कर्मठावर चोखामेळा यांच्याप्रमाणेच अत्यंत कठोर टीका केली आहे। साक्षात पांडुरंगाने त्यांच्या नंदेचे रूप घेऊन त्यांचे बाळंतपण केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे। अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग असे म्हणत त्यांनी चोखामेळ्यानंतर पांडुरंगाच्या चरणी आपला देह त्यागला। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।